नमस्कार, स्वागत आहे तुमचं अर्चनाज रसोईमध्ये। रमजान महिना चालू आहे आणि मनात ठरवलेलं आहे की त्या अनुषंगानेच आपण रेसिपीज करायच्या आहेत आणि त्याही काही पारंपरिक। आज मी तुम्हाला दाखवणार आहे शीरकुर्मा। त्यासाठी बघत राहा अर्चनाज रसोई। शीरकुर्मासाठी लागणारे साहित्य बघूया। साधारण आपण 1 चमचा तूप घेणार आहोत, साखर अंदाजे लागेल तेवढे, तरी पण 7 ते 8 चमचे। बदाम पिस्ता आपण इथे बारीक कट करून घेतलेला आहे तुमच्या आवडीप्रमाणे। अर्धा चमचा वेलची पावडर, अर्धा चमचा केशरचं सिरप घेतलेला आहे इकडे। शेवया घेतलेल्या आहेत 1 कप आणि दूध साधारण 2 कप। चला आता आपण करायला सुरुवात करूया। सगळ्यात प्रथम आपण तूप घेऊया। तूप आपण थोडंसं वितळून घेऊया। त्यानंतर आपण इथे बदाम पिस्ता घेतलेला आहे। तर शक्यतो आपण काय करतो, एरवी साधा बदाम पिस्ता कटिंग करतो आणि आपण खिरीमध्ये वगैरे टाकतो। पण शीरकुर्मा म्हणजे काय, शीर हे दुधाला म्हणतात ती लोक। आणि आपण जेव्हा हा बदाम पिस्ता घेतो तो आपण पाण्यामध्ये भिजत ठेवायचे, त्याची सालं काढायची आणि मग ते बारीक चॉप करून घ्यायचं। ते आपण थोडंसं अगोदर भाजून घेऊया। तुपामध्ये आपण थोडंसं बदाम पिस्ता जो घेतोय थोडासा फ्राय करून घ्यायचंय। त्याच्यानंतर ही शेव घेतोय आपण। शेव घेतल्यावरती आपण ती थोडीशी परतून घेणार आहोत, सॉटे करून घेणार आहोत। ती थोडीशी ती खरपूस झाली पाहिजे। आता आपण ह्याच्यावरती आपण जे दूध घेतलेलं आहे ते घालायचंय। साखर साधारण 3 ते 4 चमचे। आणि हे व्यवस्थित आपण उकळून द्यायचंय। आणि आपण जे दूध घेतलेलं आहे ते दूध आपण थोडंसं आटवून घेतलंय। म्हणजे साधारण तुम्ही जर अर्धा लिटर दूध घेतलं तर थोडंसं 100 ते 150 ग्रॅम कमी करा। आणि हे उकळत असतानाच ह्याच्यामध्ये आपण घालतोय थोडंसं अर्धा चमचा वेलची पावडर आणि एक अर्धा चमचा केशर सिरप। आणि शेव आणि दूध चांगलं व्यवस्थित आपण शिजवून द्यायचंय। आपली शीरकुर्मा तयार आहे। आपण काय करूया, गॅस बंद करूया। मस्तपैकी एका बाउल मध्ये काढून घेऊया। आपला जो शीरकुर्मा आहे तो तयार आहे। आता शीरकुर्मा केल्यावर त्याच्यावर थोडेसे बदाम पिस्ता, मस्त वास सुटलेला आहे। आणि मला शीरकुर्मा खूप आवडतो। अशा वेळेला नो टेन्शन, नो डाएट। तुम्ही काय केलं, सबस्क्राइब केलं कुठे, इंडिया फूड नेटवर्कवर। आणि अशाच काही छान छान रेसिपीज तुमच्याकडे आहेत। पटकन मला फीडबॅक द्या आणि त्यासाठी बघत राहा अर्चनाज रसोई।